श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 28। अयुधानाम् अहं वज्रम् अयुधानाम् अहं वज्रम् अयुधानाम् अहं वज्रम् धेनूनाम् अस्मि कामधुक् धेनूनाम् अस्मि कामधुक् धेनूनाम् अस्मि कामधुक् अयुधानाम् अहं वज्रम् 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 धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्च अस्मि कन्दर्पः प्रजनश्च अस्मि कन्दर्पः प्रजनश्च अस्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकी सर्पाणाम् अस्मि वासुकी सर्पाणाम् अस्मि वासुकी प्रजनश्च अस्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकी प्रजनश्च अस्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकी प्रजनश्च अस्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकी अयुधानाम् अहं वज्रम् धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्च अस्मि कन्दर्प सर्पाणाम् अस्मि वासुकी अयुधानाम् अहं वज्रम् धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्च अस्मि कन्दर्प सर्पाणाम् अस्मि वासुकी अयुधानाम् अहं वज्रम् धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्च अस्मि कन्दर्प सर्पाणाम् अस्मि वासुकी। ज्या सहाय्याने युद्ध केले जाते ते आयुध शस्त्र. या आयुधामध्ये इंद्राचे वज्र मुख्य आहे. ते दधीची ऋषींच्या हाडापासून तयार झालेले आहे. त्यात त्यांच्या तपश्चर्येचे तेज आहे, म्हणून ही माझी विभूती. नवीन व्यालेल्या गायीस धेनू म्हणतात. सर्व धेनूमध्ये कामधेनू जी समुद्र मंथनातून प्रगट झाली, ही सर्व देवता व मनुष्यांची कामनापूर्ती करणारी आहे. ती माझी विभूती. संपूर्ण संसाराची उत्पत्ती कामामुळे होती. धर्मानुकूल केवळ संतानाच्या उत्पत्तीसाठी सुखबुद्धीचा त्याग करून ज्या कामाचा उपयोग केला जातो, तो काम माझी विभूती आहे. 7व्या अध्यायात 11व्या श्लोकातही भगवंताने कामाला आपली विभूती म्हटले आहे. वासुकी संपूर्ण सर्पाचे अधिपती आणि भगवंताचे भक्त आहेत. समुद्र मंथनाचे वेळी याचीच मंथन दोरी बनवली होती. वासुकी ही माझीच विभूती. आता पुढचा 29वा श्लोक आपण घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्लोक क्रमांक 29. अनंताष्टमी नागानाम् अनंताष्टमी नागानाम् अनंताष्टमी नागानाम् वरुण यादसामहम् वरुण यादसामहम् वरुण यादसामहम् अनंताष्टमी नागानाम् वरुण यादसामहम् अनंताष्टमी नागानाम् वरुण यादसामहम् अनंताष्टमी नागानाम् वरुण यादसामहम् पितॄणाम् अर्यमां चस्मि पितॄणाम् अर्यमां चस्मि पितॄणाम् अर्यमां चस्मि यमस्संयताम् अहम् यमस्संयमतामहम् यमस्संयमतामहम् पितॄणाम् अर्यमा चस्मि यमस्संयमतामहम् पितॄणाम् अर्यमा चस्मि यमस्संयमतामहम् पितॄणाम् अर्यमां चस्मि यमस्संयमतामहम् अनंताष्टमी नागानां वरुण यादसामहम् पितॄणाम् अर्यमां चस्मि यमसंयमतामहम् अनंताष्टमी नागानां वरुण यादसामहम् पितॄणाम् अर्यमां चस्मि यमसंयमतामहम्. शेषनाग संपूर्ण नागांचे राजे आहेत. यांना 1000 फणे आहेत. नेहमी क्षीरसागरात भगवंताची शय्या होऊन भगवंतांना सुख देतात. अनेक वेळा भगवंताबरोबर अवतार घेऊन त्यांच्या लीलेत सहभागी होऊन कार्य केले आहे.
शेषनाग ही माझी विभूती आहे. वरुण संपूर्ण जलतंतूचे तसेच जलदेवतांचे अधिपती आहेत. ती ही माझीच विभूती. कव्यवाह, अनल, सोम इत्यादी 7 पितृगण आहेत. या सर्वात अर्यमा नावाचे पितर मुख्य आहेत, म्हणून ते माझी विभूती. प्राण्यावर शासन करणारे राजा ह्यात जितके अधिकारी आहेत त्यापैकी यमराज मुख्य आहेत. पाप पुण्याचे फल भोगवून त्यांना शुद्ध करतात. त्यांचे शासन न्याय व धर्ममूलक आहे. ही माझीच विभूती. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.